नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करणार आहोत? आज काही सराव प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी म्हटलेलं आहे वर्गमुळात x त्याचा घातांक 3/5 गुणिले वर्गमुळात x त्याचा घातांक 2/5 अधिक 2 वर्गमुळात x भागिले, या ठिकाणी भागिले म्हणजे अंश छेदरूपात दिलेला आहे आपल्याला। या ठिकाणी आडवी रेषा आहे। 2 कंसात वर्गमुळात x त्याचा घातांक 2/3 गुणिले कंसात वर्गमुळात x त्याचा घातांक 1/3 अधिक वर्गमुळात x बरोबर किती म्हटलेलं आहे, बरोबर। आणि आपल्याला म्हटलंय 2 अचूक पर्याय निवडा। तर कसं आहे पहा मित्रांनो, हे तर काय करायचं, आपण जास्त मोठे स्टेप करायचे नाहीत, पटकन गणित सुटेल असं सोडवायचं असतं। तर या ठिकाणी तुम्ही पहा, या ठिकाणी घातांकाचा गुणाकार आहे, गुणाकार आहे, तर गुणाकार करताना जे घातांक आहेत त्याची बेरीज होत असते। म्हणजे काय येणार, या ठिकाणी वर्गमुळात x तसाच येणार, बरोबर। आणि इथं 3/5 अधिक 2/5 होणार, बरोबर, कारण की त्यांचा पाया सारखा आहे म्हणून। अधिक इकडं काय येणार, 2 वर्गमुळात x तसाच लिहिणार आपण पुढे। आता इथे बघा 2 तसाच राहणार, हा जो वर्गमुळात x आहे तो पाया सारखाच आहे म्हणून वर्गमुळात x तसाच लिहिणार। आणि वरचे 2/3 आणि 1/3 यांची बेरीज होणार, 2/3 अधिक 1/3 अधिक हा वर्गमुळात x तसाच राहणार, बरोबर। आता पहा, इथं वर्गमुळात x तसाच लिहिला आपण। आता 3 अधिक 2 किती होणार, 5, आणि छेद सारखाच आहे, 5/5 केल्यावर किती येणार, 1 येणार आहे उत्तर, म्हणजे वर्गमुळात x तसाच येणार। हा 2 वर्गमुळात x तसाच लिहिणार आपण, बरोबर। आता पुढे इथं सुद्धा पहा, 2/3 अधिक 1/3 म्हटले, बरोबर। मग 2 आणि 1 3, आणि 3चा 3 छेद तसाच, 3 1 3, म्हणजे काय राहिलं, फक्त वर्गमुळात x तसाच राहिला, 2 वर्गमुळात x अधिक वर्गमुळात x। बघा वरती आणि खाली सारख्याच संख्या आलेल्या आहेत, वर्गमुळात x अधिक 2x किंवा हा x पुढे घेतला तर हे सेमच येणार आहे, म्हणून वरच्या आणि खालचा अंक सारखाच आहे, म्हणून ह्यांना भाग घालवला तर उत्तर किती येणार आहे, 1। तर आपल्या पर्यायामध्ये 1 हे उत्तर बघा, इथे दुसरा पर्याय आहे 1, पण आपल्याला 2 पर्याय शोधायचे, तर अजून कोणाची किंमत नुसती 1 असणार आहे, तर याची किंमत 1 असणार आहे। वर्गमुळात x चा 0 घात म्हणजेच 1, म्हणजे पहिला आणि दुसरा पर्याय आपला बरोबर असणार आहे। अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं। आता मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया। संख्या रेषेवर m बिंदूचा निर्देशक 2/3 आहे, बिंदू m व n मधील अंतर 3 एकक आहे, तर n बिंदूचे निर्देशक किती? 2 अचूक पर्याय निवडा। तर या ठिकाणी आपण एक संख्या रेषा काढूया। इथं हा m बिंदू आहे समजा, त्याचा निर्देशक आहे 2/3, बरोबर। तर m आणि n मधील अंतर किती आहे, 3 एकक आहे, बरोबर। मग इकडं 3 एकक, 1 2 3 एकक, बरोबर। मग आता इकडं किंवा n बिंदू इथं असू शकतो किंवा उजवीकडे असू शकतो असं आपण म्हटलं आहे की नाही। 1 2 3 एकक, 1 2 3 एकक, इथं सुद्धा असू शकतो n बिंदू, बरोबर। मग आता डावीकडे जाताना संख्या लहान लहान होत जातात, 2/3 आहे तर इथं होणार 1/3, इथं होणार 0, बरोबर। 0च्या इकडे काय होणार, वजा 1/3। इकडे जाताना 2/3 नंतर काय येणार, 3/3, त्यानंतर काय येणार 4/3, त्यानंतर काय येणार 5/3। इकडं अधिक अधिक होत जाणार, वाढत जाणार आहे की नाही, आणि इकडं 0नंतर वजा संख्या होत जातात, बरोबर। मग n बिंदूचे निर्देशक किती आला, वजा 1/3, म्हणजे पर्याय क्रमांक 4। अजून कुठला आलाय, 5/3 अधिक 5/3 आला, इथं छेद 3च राहणार आहे, म्हणून या ठिकाणी तिसरा आणि चौथा पर्याय बरोबर आहे। आता या ठिकाणी तिसरा प्रश्न पाहूया, अतिशय सोपा आहे। एका शाळेतील इयत्ता 8वीच्या वर्गाच्या B तुकडीतील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या तिपटीपेक्षा 20ने कमी आहे, त्या तुकडीतील मुलांची एकूण संख्या 68 असेल तर मुलींची संख्या किती? बघा आता, तर मुलींची संख्या किती। आता या ठिकाणी काय म्हटले, मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिपटीपेक्षा 20ने कमी आहे,
मग आपण मुलग्यांची संख्या किती मानली, x मानली, बरोबर. मुलग्यांची संख्या शॉर्टकटमध्ये लिहायचं आणि नंतर आपण म्हणूया इथं मुलींची संख्या. आता बघा मुलींची संख्या काय म्हटलंय, मुलग्यांच्या संख्येच्या तिपटीपेक्षा, मग मुलांच्या संख्येची तिप्पट केली तर किती होणार 3x, बरोबर. आणि त्याच्यापेक्षा काय 20 ने कमी आहे म्हटल्यानंतर वजा 20. आता दुसरी अट काय म्हणली आहे, मुलं आणि मुली मिळून किती आहेत एकूण 68 आहेत. मग या ठिकाणी आपण म्हणायचं x अधिक 3x वजा 20 बरोबर 68, बरोबर. मग या ठिकाणी x आणि 3x किती झाले 4x वजा 20 बरोबर 68. 4x तसाच राहणार, 68 हा 20 वजा आहे, इकडे आल्यानंतर तो अधिक होणार, बरोबर. 8 आणि 0 8, 6 आणि 2 8, 4x बरोबर किती आलं 88 आलं, 4x बरोबर 88 आलं, बरोबर. मग x बरोबर 88 ला 4 ने भागायचं, किती आलं 22 आलं. x म्हणजेच किती आलंय 22 आलंय. पण आपल्याला संख्या कोणाची काढायची, मुलींची संख्या काढायची, बरोबर. मग या ठिकाणी काय होणार 3x म्हटल्यानंतर 3 गुणिले 22 वजा 20, 22 त्रिक 66 वजा 20, 66 मधून 20 वजा करायची, किती येतात 46, बरोबर. मग मुलींची संख्या किती आली 46. किती आली मुलींची संख्या 46. अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं. आता पुढचा प्रश्न मित्रांनो, तर या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 29, खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. आता बघा 182 या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. तर मित्रांनो 2 ने या संख्येला भाग जातोयच, एकक स्थानी 2 आहे म्हणून 2ची कसोटी. आता अशी जेव्हा गणित येतात त्यासाठी तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या माहिती पाहिजेत. आता इथं म्हटलंय 182 या संख्येला 7 ने भाग जातो. आता बघा 7ची कसोटी काय असते, एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करायची. मग 2ची दुप्पट किती आहे 4 आणि उरलेल्या संख्येतून वजा करायची. ती संख्या कोणती उरली 18. 18तून 4 गेल्यावर किती आले 14 आले, बरोबर. 14 7च्या पाड्यात येतात म्हणून 7 ने सुद्धा भाग जातो. आता पुढं म्हटलं 182 या संख्येला 14 ने निशेष भाग जातो. आता 14 म्हणजेच काय, 14 बरोबर 2 गुणिले 7, 2 ने सुद्धा जातोय 7 ने सुद्धा जातोय म्हणजे 14 ने सुद्धा त्या संख्येला भाग जातोय. म्हणजे हे तिन्ही विधानं बरोबर आहेत म्हणून पर्याय कोणता येणार आपला अ ब क बरोबर. ओके. आता पुढचा प्रश्न, या ठिकाणी म्हटले वर्गमुळात 1.96 अधिक वर्गमूळ चिन्हात 2.25 अधिक वर्गमूळ चिन्हात 2.89 भागिले वर्गमुळात 0.002116 बरोबर किती. तर मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला हे वर्गमूळ चिन्हाच्या बाहेर लिहावं लागणार आहे. तर मित्रांनो 196 डायरेक्ट घेऊ, 196चं वर्गमूळ आहे 14. इथं दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत, वर्गमूळ केल्यानंतर किती अंक होणार 1च होणार, अधिक इथं 225 15चा वर्ग आहे, वर्गमूळ इथं दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत, वर्गमूळ काढल्यानंतर किती होणार 1 अंक येणार दशांश चिन्हानंतर. इथं आहे 289 त्याचा वर्गमूळ आहे 17, दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत मग इथं 1च अंक येणार, बरोबर. आता इथं 2116 याचं वर्गमूळ किती आहे 46 आहे, किती आहे त्याचं वर्गमूळ 46 आहे. तर या ठिकाणी किती अंक आहेत वर्गमूळ दशांश चिन्हानंतर 1 2 3 4 5 6, मग किती अंक येणार या ठिकाणी 6च्या निम्मे 3 अंक येणार, 1 2 3 इथं दशांश चिन्ह इथं 0, बरोबर. आता या वरच्या अंकांची बेरीज करूया. 1.4 अधिक 1.5 अधिक 1.7, 7 आणि 5 12, 12 आणि 4 16, हातचाला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, दशांश चिन्ह 4.06 भागिले 0.046. आता आपल्याला सोडवायचं आहे. आता दशांश चिन्ह घालवायचं म्हटल्यानंतर काय करायचं सांगतो तुम्हाला एकदा. वरचे आणि खालचे अंक दशांश चिन्ह काढून लिहायचे. 46 लिहिलं, आता इथं 0.046 डावीकडचे 0 आहे त्याला काही किंमत नसते. आता इथं खाली दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत 1 2 3, दशांश चिन्हानंतर खाली किती अंक आहेत 1 2 3, मग 3 0 वरती द्यायचे. आता दशांश चिन्हानंतर वरती किती अंक आहेत 1, मग 1 0 खाली द्यायचा.
आणि आता शून्याला शून्य घालवायचे, शून्याला शून्य गेला, 46 एक्के 46, 46 एक्के 46, 46 शून्य शून्य, 46 शून्य शून्य, किती आलं आहे 100. 100 म्हणजेच काय 10चा वर्ग. मग 10चा वर्ग कुठं आहे, पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. आता पुढचा प्रश्न, साखरेचा दर 25% वाढला त्यामुळे खप 15% कमी झाला तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला. तर असं गणित जेव्हा येतं ना मित्रांनो, 25% वाढला तर त्या ठिकाणी 100 मानायचं असतं. समजा साखरेचा दर 100 रुपये किलो होता आणि 100 किलो साखर विकली. समजा आपण इथं काय केलंय, पटकन सांगतो शॉर्टकट तुम्हाला. 100 किलो साखर होती, साखरेचा दर समजा 100 रुपये होता, तेव्हा साखर विकल्यानंतर किती पैसे यायचे, 10,000 रुपये यायचे, बरोबर. आता काय केलंय, साखर तेवढीच आहे 100 किलो आपल्याकडं, पण साखरेचा दर 25% वाढला, म्हणजे 100ला 25 वाढले, म्हणजे किती झाले, साखरेचा दर 125 झाला, बरोबर. किती झाला, 125 झाला. किती झाला, 125 झाला, बरोबर. साखरेचा दर किती झाला, 125 झाला. मग ती साखर विकल्यावर किती पैसे येत आहेत, 12,500 रुपये येत आहेत. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला, बरोबर. आता या ठिकाणी 100 किलो साखर विकली तर 125 रुपये येत आहेत, 125ने विकली, बरोबर की नाही. पण आता ही साखर आपल्याला काय करायचे, खप 15%ने कमी झालाय. खप काय केलाय, 15%ने कमी झालाय. म्हणजे साखर जिथं 100 किलो विकली जात होती तिथं किती किलो विकली जाते, 85 किलोच विकली जाते. आणि किंमत किती झाली साखरेची, 125 रुपये किलो झाली. मग मधली गोष्ट आता विचारातच घ्यायची नाही. आता आपल्याला साखर 100 किलो विकायची नाही, साखरेचा खप 100 ऐवजी किती झालाय, 15%ने कमी झालाय. 100 ऐवजी 15%ने कमी झालाय, म्हणजे 100 मधून 15 गेले, 85 किलो साखर विकली जाते. मग आता 85 किलो साखर विकल्यावर किती रुपये भेटतात ते पाहूया. आता 125 गुणिले 85, 5 5 25, हातचा आला 2, 5 2 10, 10 आणि 2 12, हातचा आला 1, 5 1 5, 5 1 6, आणि इथं 8 5 40, हातचा आला 4, 8 2 16, 16 आणि 4 20, हातचा आला 2, 8 1 8 1 8, 8 आणि 2 10, 1000, 5 2 6 10, म्हणजे 10,625. 100 रुपये किंमत वाढली, इथं 25% किंमत वाढवली आपण, बरोबर. 25% किंमत वाढली म्हणजे 100ला 25 वाढले. इथं खप 100 किलो होता, तिथं खप 15% कमी झाला. 100 मधून 15 कमी केल्यावर किती उरले, 85 उरले. म्हणून आता 85 गुणिले 125 केल्यावर किती आलं, 10,625, बरोबर. मग काय झालंय, वाढली का कमी झाली आहे खप, जे एकूण जो व्यवसाय आहे तो वाढलाय का कमी झालाय, तर वाढलाय. कितीने वाढलाय, 625 रुपयांनी वाढलाय. मग 625ला काय करायचं, जी मूळ किंमत होती 10,000 त्याने भागायचं आणि 100ने गुणायचं. ह्या शून्याला हा शून्य गेला, 625 छेद 100 म्हणजेच काय येणार, 2 शून्य आहे, 2 अंक सोडून पॉईंट, 6.25% काय झाला या ठिकाणी नफा झालेला आहे. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. आता पुढचा प्रश्न, चा घातांक x आणि याचा घातांक y वजा z गुणिले याचा घातांक y आणि त्याचा घातांक z वजा x गुणिले याचा घातांक z त्याचा घातांक x वजा y बरोबर किती. तर मित्रांनो काय करायचं, जेव्हा घातांकाचा घातांक असतो तेव्हा त्याचा गुणाकार असतो. म्हणजे काय घेणार आपण, x कंसामध्ये काय येणार y वजा z गुणिले याचा घातांक y कंसात काय येणार z वजा x, पुढे गुणिले चा घातांक z गुणिले x वजा y. आता यांचा गुणाकार करायचा, वरच्यांचा छेद तसाच ठेवायचा, तसाच ठेवायचा. x गुणिले y x y, एक वजा x गुणिले z x z गुणिले, आता हा घातांक झाला की नाही बरोबर, इथं y गुणिले z y z वजा x गुणिले y x y गुणिले
एचा घातांक झेड गुणिले एक्स झेड वजा झेड गुणिले वाय किंवा वाय गुणिले झेड किती आलं वाय झेड. आता या सर्वांची काय होणार मित्रांनो बेरीज होणार, कारण की यांचा पाया सारखा आहे म्हणजे हे तसाच राहणार. एक्स वाय वजा वाय झेड एक्स वाय वजा एक्स झेड अधिक वाय झेड वजा एक्स वाय अधिक एक्स झेड वजा वाय झेड. आता बघा वजा एक्स झेड आणि अधिक एक्स झेड कट झाला, त्यानंतर अधिक वाय झेड वजा वाय झेड कट झाला, अधिक एक्स वाय वजा एक्स वाय कट झाला. मग काय आला एचा घातांक 0 उरला. एचा घातांक किती आलाय 0, कारण की ह्यातून हे सगळं वजा झाल्यावर किती उरतं 0 आणि एचा घातांक 0 म्हणजेच त्याचं उत्तर किती असतं 1 असतं. म्हणजेच त्याचं उत्तर किती असतं 1 असतं. एचा घातांक 0 याची किंमत किती 1 असते. मग पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे आपला. आता पुढचा प्रश्न पहा. एका वस्तूची किंमत 20% वाढली, काही दिवसांनी पुन्हा 20% कमी झाली तर शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी होईल का, जास्त आणि कितीने. तर आता बघा एका वस्तूची किंमत 20% वाढली. समजा त्या वस्तूची किंमत 100 होती, मग 20% वाढली म्हणजे किती झाली. समजा तिची किंमत किती होती 100, 20% वाढली म्हणजे किती झाली ती 120 झाली. आता काय झालंय पुन्हा 20% कमी झाली. आता 120चे 20% काढायचे. मग 120चे 20%, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, 12 दुने 24 रुपये कमी होणार. मग कमी झालेली किंमत समजा 120 मधून 24 गेले तर किती उरली 96 बरोबर. तर काय विचारलंय मूळ किमतीपेक्षा कमी होईल का जास्त. तर मूळ किंमत आपण मांडली होती 100 पेक्षा ती काय झाली कमी झाली. किती कमी झाली 96 आणि 100 4 रुपयांनी कमी झाली. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर आहे. असं पटकन उत्तर सुटलं पाहिजे आपल्याला. आता पुढचा प्रश्न क्रमांक 9. एका चौरसाचा कर्ण 7 सेंटीमीटर आहे तर त्याच्या बाजूची लांबी किती. जर चौरसाचा जो कर्ण आहे त्याचं एक सूत्र आहे बघा. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. आता इथं आपल्याला कर्ण दिलाय 7, वर्गमुळात 2 गुणिले बाजू. आता 7 2 इकडं गुणिले, इकडं आल्यानंतर काय झालं भागिले, गुणिले बाजू बरोबर. पण मित्रांनो आपण 7ला वर्गमुळात 2 ने भागू शकत नाही, म्हणून काय करूया खाली पण वर्गमुळात 2 ने गुणूया आणि वरती पण वर्गमुळात 2 ने गुणूया, म्हणजे खालचं वर्गमूळ चिन्ह जाईल. आता वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 केल्यावर किती येतं, इथं लिहूया वाटलं स्टेप. 7 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे काय आलं 7 वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2ला वर्गमुळात 2 ने गुणल्यावर किती येतं वर्गमुळात 4 म्हणजेच किती येतं 7 वर्गमुळात 2 वर्गमुळात 4 म्हणजेच 2 बरोबर बाजू बरोबर. आता 7ला 2 ने भागायचं. 7ला 2 ने भागल्यावर किती येतं 3.5. मग 3.5 वर्गमुळात 2 हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न क्रमांक 10. एका कोनाचा पूरक कोन व कोटी कोन यांचे गुणोत्तर 13/4 आहे तर त्या कोनाचे माप किती. आता पूरक कोन म्हणजे असे दोन कोन की त्यांची बेरीज 180 अंश असते आणि कोटी कोन म्हणजे त्यांची बेरीज 90 अंश असते. तर गुणोत्तर दिले आपल्याला 13/4. मग पूरक कोन म्हणजे त्या कोनामध्ये दुसरा कोन मिळवला की त्याची बेरीज 180 येते. मग तो पूरक कोन आपण x मानला तर 180 वजा x हा झाला तो कोन. कोटी कोन किती होणार मग 90 वजा x, त्यांचं गुणोत्तर किती आहे हे आहे बरोबर. आता तिरकस गुणाकार करायचा. काय येणार 13 90 वजा x बरोबर 4 इकडं गुणिले होणार 180 वजा x. आता बघा 13 9 117 0 वजा x वजा 13 गुणिले 13 13x बरोबर 18 चौक 72 0 720 वजा 4 गुणिले x 4x बरोबर. आता
1170 हा 720 इकडं अधिक आहे, इकडं झाला वजा झाला तो, बरोबर. आणि वजा 4x हा 13x इकडं गेल्यानंतर काय होणार, अधिक होणार, अधिक 13x, बरोबर. 1170 720 गेल्यावर किती उरतात, 450 उरले. इथं किती उरले, 9x उरले, बरोबर. आता 450 चा 7, 9 इकडं गुणिले आहे, इकडं आल्यानंतर तो भागिले होणार, बरोबर x. 9 5 45, 9 0 0 किती आलं, 50 बरोबर x. म्हणजे त्या कोणाचं माप किती असणार आहे, 50 अंश. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. समजलं. आता पुढचा प्रश्न. एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 135 अंश आहे, तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती. तर संगत विशाल कंसाचं माप काढायचं असेल आणि केंद्रीय कोन दिला असेल तर त्या केंद्रीय कोनाचं माप 360 मधून वजा करायचं. मग 360 वजा 135 किती येणार आहे, 10. इथं उरले 5, 10तून 5 गेला 5, 5तून 3 गेला 2, 3तून 1 गेला 2, 235 अंश येणार आहे. अशा पद्धतीने हे शॉर्टकटमध्ये पटपट गणितं सोडवायची आहेत. थँक्यू.